लेक आले होतं डीजेच लावायचं इथं आणि फटाक्याची माळ लावायची लावतोय ना, लावतोय, बरोबर लावतोय. कुठे कुठे नवरा कुठे तुझा? हो चला बाहेर या. ए बघा तुमच्या बापाने काय करून ठेवले माझ्या डोक्याला ताप. तात्या हा काय काय म्हणजे अरे लग्न करून टाकले आम्ही डायरेक्ट. असं कसं लग्न करताय तुम्ही? असं कसं म्हणजे आता तुम्ही आई बाप सांभाळा ना. तुम्ही सोडून दिली आबरू मग आम्ही कशाला घाबरू? आम्ही बी करून टाकलं लग्न. कोणत्या बाईला कस काय काय म्हणणार? कोण काय नातं झालं आमचं नेमकं? काय नातं झालं म्हणजे आई आहे तुझी, तुझी सासू आहे बाई. माझी तर तयार नाही ना. तुमची झाली असेल तयारी, तुमची सेटिंग लावली तुम्ही. अरे तयारी काय तुझं लग्न करायचंय का माझं लग्न करायचंय? बघा म्हातारपणी कसं सुचलायला लागले हे. पटतंय का तुम्हाला? आणि म्हणते माझं पोरगा आल्यावर डीजे लावाय डीजे. या गावात असलं जमणार नाही. मला गावात 4 माणसं ओळखीत ऑफिस मध्ये. बापाने लग्न केलंय, तुम्ही असे रस्त्याने असं झालेत का? हा मग त्याला काय? अरे जवानी का आलम तो कष्ट करने में निकल जाता है, प्यार का असली मजा तो बुढ़ापे में आता है. शायरी पण करायला लागले तुमचं बाप आता. नाही रंगच बदलले डायरेक्ट. या ही इथं का चालणार नाही. तुमची सोय लावा तिकडे. असते नात तसले आम्हाला नाही. आम्ही नाही खपून घेणार असले. जमणार नाही. सोय तुझी तू लावून दे. वावर आहे ना वावर वाटणी करून टाक. चल काय कशी वाटणी करायची? लेकर फिकर आहे का? लेकराची आई काही एखाद्या? नाही 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 नाही. तुम्ही ते घर पण माझ्या नावावर करून दिलं ते हेच घर का? हा हेच करते बरोबर. घरीचं नाव केलं बरं का. असं नाव आलो रोडवर आपण आता. नाव करते. बघा तुम्हाला राहायचं असन घरात तर ते धुणं भांडी करतो आणि डेंगळ्या उद्यापासून तू वावरात कामाला जायचं. मी निघायचं बघायचं. धक्का कोणाला देतो? काय धक्का कोणाला? हाडकं मोडत आहे. काय मोकार वाद घालता तुम्ही? हाडक चला घर माझ्या नावावर केलंय, मी लग्न करून आले. तू कोण बोलणारी? तुमचा अर्धा तू कोण बोलणारी? हिस्सा लावणार कोण हिस्साच आले नाही परस्पर माझा, तुम्ही? माझा हिस्साच नाही. घर माझ्या नावावर केलंय. लग्न करायच्या आधी मी घर नावावर करून आले. त्यांनी सांगितलं मला एक सून आहे ती एकदम हे त्रास देते म्हणे. तिला काही समजत नाही. मुलगा तर माझा काही ऐकतच नाही. आम्हाला सांगायचं आमची चूक. आमचे कान धरायला पाहिजे तुम्ही. हे असलं कसलं मग पद्धत बसून? हे बघा ऐका आमचं जर चुकलं असेल ना आम्ही माफी मागतो. पण हे असलं नाही जमायचं आपल्याला. तुमच्या चुका सांगत बसाय तुम्ही काय बारीक बाहेर राहिलेत का? उद्या तुम्हाला पोरं होते. आमचं तसलं आता ती पद्धत गेली. कवर चोळून इंजेक्शन देऊ तुम्हाला डायरेक्ट. एक काम करा तर उद्या आहे ना तू जरा फ्रेश होऊन ब्युटी पार्लरला जाऊन ये पहिली. हा उन्हाने काळी पडली असेल आणि मला एखादी क्रीमान चोळाय तिथून. मग तुम्ही सगळी बघितलं की पटत का? तुम्ही लय गुणगान गाता यांचं. हे असं करायचं की वय का? जेव्हा मी कर म्हणलं लगीन तेव्हा नाही केलं. लहान लहान लेक होते तेव्हा म्हणलं चांगलं होईल, संभळीन लहानाची मोर करीन. आणि आता एवढं मोठाली लेकरं झाल्यावर काय आलं बाई? अगं मला लहानपणी वाटलं ह्यो मला चांगला सांभाळन, बापाला अंतर द्यायचं नाही म्हणून मी लग्न करीत नव्हतो. पण आता काय नावाजला पाहून हागला गहू भासा 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 म्हणून म्हणलं करून टाकू लग्न आपण. नाही बरं आणि केलं कोण बाई.